नमस्कार भावांनो, ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे ना रेल्वेमध्ये नोकरीला लागायचं, सगळ्यांनी तयार राहायचं दादांनो। जी 2026-27च्या NTPC अंडर ग्रॅज्युएटच्या ज्या नवीन जागा येणार आहेत ना दादा, त्याची जाहिरात कधी येणार आहे दादा, जागा किती असू शकतात आणि तयारी आत्तापासून कशी करायची दादा, सगळ्यात जास्त महत्त्वाचा व्हिडिओ आहे। का तर भावांनो, नोकरी किती महत्त्वाचे हे प्रत्येक जणाला माहिती दादा। आई वडील रात्रंदिवस कष्ट करते ती, का तर पोराचं कुठं तर सिलेक्शन होईल दादा। त्यामुळं आई वडिलांची इज्जत आहे ना दादा, ही तुमच्या हातात आहे। त्यामुळं जी कोण पोरगा अभ्यास करत नसेल, जी पोरगी अभ्यास करत नसेल ना दादा, लय महत्त्वाची संधी तू गमवायला लागला। का तर जाहिरात सारख्या येते त्या, फक्त अभ्यासात आपण कुठं तर कमी पडतोय। सगळी माहिती सांगतो दादा। पहिली गोष्ट दादा, RRB NTPC 2026-27 जाहिरात कधी येणार आहे, जागा किती असणार आहे, तयारी कशी करायची, आणि शेवटी प्रश्न आई वडिलांच्या इज्जतीचा आहे। त्याच्यानंतर बघा दादा, दुसरी गोष्ट दादा, अजून कोणी आपली रगडा बॅच घेतली नसेल, लवकरात लवकर रगडा बॅच घ्या। ज्याला कुणाला रगडा बॅच पाहिजे त्यांनी एक काम करायचं दादा, हा नंबर आहे आपला 7057969327। ज्याला बॅच घ्यायचे दादा त्यांनी प्ले स्टोअरवरनं गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा आणि या नंबरला 199 रुपये पाठवा। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दादा, की आपलं SSC GD आणि रेल्वेचं पुस्तक आहे, हे सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात माहिती आहे। हे दोनच पुस्तक दादा, तू कशाचीही तयारी कर, एवढे दोन पुस्तक दादा 100% तुझं सिलेक्शन होऊन जाईल। त्यामुळे अजून कोणी हे पुस्तक घेतलं नसेल, लवकरात लवकर हे सगळं पुस्तक घ्यायचे दादा। ज्याला कुणाला बाबा हे पुस्तक पाहिजे दादा, हा नंबर आहे माझा 7057969327। ज्याला बाबा SSC GDचं पुस्तक पाहिजे 460 पाठवा, रेल्वेचं पाहिजे असेल 400 पाठवा, दोन्ही पाहिजे असेल तर 800 पाठवा। आणि नाव, गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड आणि मोबाईल नंबर मला व्हॉट्सअपला पाठवा दादा। ठीक आहे बाबांनो, ओके। आता मेन मुद्दा चालू करतोय दादा। पहिली गोष्ट दादा, NTPCच्या जी व्हॅकन्सी आहेत दादा, अगोदर जाहिरात कधी येऊ शकते दादा, पहिली गोष्ट सांगतो। पहिली गोष्ट दादा, NTPC जे ग्रॅज्युएट आहे आणि जे अंडर ग्रॅज्युएट आहे दादा, पहिली गोष्ट दादा, ही जी जाहिरात आहे ना, ऑगस्ट एंडिंग, काय दादा, ऑगस्ट एंडिंगला किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात येईल दादा। सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजे अजून आपल्याला टाइम किती भेटतो दादा, मे तर गेला दादा, जून, जुलै, ऑगस्ट, म्हणजे जवळपास आपल्याला 3 महिने टायमिंग भेटतात। आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काय दादा, की याच्या व्हॅकन्सी किती आल्या होत्या दादा। जर तुम्ही 2024-25ला बघितलं, काय दादा, 2024-25ला NTPC ग्रॅज्युएट, काय दादा, ग्रॅज्युएट म्हणजे तुमचं पदवी कशातनं पण असू द्या, BA, BSc, BCom कशामधनंही असेल ना दादा, त्याच्या व्हॅकन्सी किती आल्या होत्या दादा, 8113। किती आल्या होत्या, 8113। अंडर ग्रॅज्युएटच्या त्यावेळेस व्हॅकन्सी आल्या होत्या दादा, किती आल्या होत्या, 3445। किती आल्या त्या, 3445। ओके, हे 2024-25चं आहे दादा। आता रिसेंटली दादा 2025-26ला जे ग्रॅज्युएटच्या व्हॅकन्सी आहेत का दादा, ग्रॅज्युएट, ह्या ग्रॅज्युएटच्या व्हॅकन्सी किती आल्या होत्या 2025-26ला, 5810। ओके, आणि अंडर ग्रॅज्युएटच्या किती आल्या होत्या दादा, 3080। ही 2025-26च्या जागा। आता ह्याचं जे कॅलेंडर आहे ना, जे CBD 2चं जे एक्झाम डेट्स आहेत ना, मी तो तुम्हाला एक्झाम डेट सांगतोय दादा। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट दादा, ही 2024-25च्या व्हॅकन्सी झाल्या, 2025-26च्या व्हॅकन्सी झाल्या। आता मेन मुद्दा दादा, जी ऑगस्ट एंडिंगला किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजे 2026-27ला जागा किती येऊ शकतात, 2026-27ला ग्रॅज्युएटच्या असतील किंवा अंडर ग्रॅज्युएटच्या असतील दादा, त्याच्या जागा नियर बाय किती असू शकतात, हे तुम्हाला एक अंदाज सांगतोय दादा, अंदाजे। हा, जे 2024-25, 25-26च्या जे व्हॅकन्सी आले त्याच्या हिशोबानं जर 2026-27च्या जर जागा काढल्या ना दादा, ग्रॅज्युएटच्या जागा, ग्रॅज्युएटच्या जागा नियर बाय 7000+ असतील। म्हणजे स्टेशन मास्टर वगैरे पोस्ट आहेत ना दादा, त्याच्या व्हॅकन्सी 7000+ अंदाजे 100% येतील दादा। आणि राहिला प्रश्न अंडर ग्रॅज्युएशनचा, अंडर ग्रॅज्युएशनच्या जवळपास 3000+, म्हणजे जे TC वगैरे आहे ना दादा, त्याच्या ज्या व्हॅकन्सी आहेत ना, नियर बाय 3000+ जागा ऑगस्ट एंडिंग आणि किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतात। म्हणजे टोटल जागा जर बघितल्या ना दादा, ही टोटल जागा आहेत ना दादा, नियर बाय 10,000 पर्यंत जागा असू शकतात, आणि हेच होणार आहेत।
जो मागचा ट्रेंड बघितला तर ऑलरेडी रेल्वेचं कॅलेंडर आलेलं आहे. आता तुम्ही बघितलंय का नाही बघितले मला माहीत नाही, पण कॅलेंडर ऑलरेडी आले, आपल्या टेलिग्रामला टाकले. अजून कोणी टेलिग्राम जॉईन केलं नसेल तर गायकवाड अकॅडमी सर्च करा, तुम्हाला टेलिग्राम चॅनल दिसेल. आता दुसरा महत्त्वाचा एक प्रश्न काय तो, सर आता 3 महिने तर राहिलेत, ह्या 3 महिन्यात सर आम्हाला अभ्यास तर कसा करावा लागेल? पहिली गोष्ट भावा, 3 महिने आहेत ना दादा, तुला कमीत कमी भावा 8 तास अभ्यास करावा लागणार आहे, कमीत कमी म्हणतोय दादा. हा, ज्याला खरंच बाबा सिलेक्शन घ्यायचं आहे ही त्यांच्यासाठी, जी कोण बाबा टाइमपाससाठी करते त्याच्यासाठी हा व्हिडिओ नाहीच. का तर तुम्हाला माहिती आहे दादा नोकरी किती महत्त्वाची आहे. पोरांची लग्न होईनात दादा ज्याचं वय 34-35 झाले, का तर त्या पोराला नोकरी नाही म्हणून. आता तुम्ही ठरवायचं की अभ्यास कसा करायचा की कसा नाही. हां, जरा सिरियस होऊन जर केलं तर रेल्वेची नोकरी लगेच मिळते. आणि आत्ता पण सांगतो, जे तुमचं मित्र, फ्रेंड सर्कल, गर्लफ्रेंड कोणी असेल दादा, ह्याचा नाद सोडा, फक्त एकच नाद सोडा दादा, नाद धरा दादा रेल्वेचा. का तर हा नाद तुम्हाला कधी धोका देणार नाही दादा, कधी पण सांगतो भावा. त्यामुळे डेली 8 तास मोबाईल वगैरे सगळं साईडला व्हा, गायब व्हा. जेव्हा तुम्ही गायब होताना दादा तेव्हाच लाईफची सुरुवात होत असते. जर तुम्हाला तुमचे आई वडील पाहिजे, भाऊ बहीण पाहिजे, नातेवाईक पाहिजेत, तुम्ही आयुष्यात सक्सेसफुल होऊ शकत नाही दादा. तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल ना, गायब व्हावं लागतं, ही तुमच्या तयारी पाहिजे. असंच यश कुणाला भेटत नसतं भावानं. पहिली गोष्ट दादा, डेली 8 तास अभ्यास करावा लागणार आहे. आता दुसरा एक महत्त्वाचा गोष्ट काय येणार आहे, सर CBT 1ला काय असते आणि CBT 2ला काय असते दादा, तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगतोय सगळं. CBT 1ची एक्झाम काय असते दादा. पहिली गोष्ट CBT 1, ह्याला 2 एक्झाम असतात. ग्रॅज्युएशन असेल किंवा अंडर ग्रॅज्युएशन असेल. जे मॅथ्स आहे, मॅथ्सचे दादा 30 प्रश्न 30 मार्काला, रिझनिंगचे 30 प्रश्न 30 मार्काला, ओके. आणि GK GSचे 40 प्रश्न 40 मार्काला. GK GSचे 40 प्रश्न 40 मार्काला. एवढं तर खरं आहे दादा, बरोबर आहे ना. म्हणजे टोटल प्रश्न किती झाले दादा, 100. मार्क किती असणार दादा, 100, बरोबर आहे. भाषा तुम्हाला ऑलरेडी सांगतोय दादा, भाषा मराठीच सिलेक्ट करा. हां, आणि राहिला प्रश्न निगेटिव्ह मार्किंगचा. निगेटिव्ह मार्किंग असतं दादा 1/3 निगेटिव्ह मार्किंग असतं. किती असतं दादा, 1/3. पहिली गोष्ट समजून घ्या, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. हां, ही झालं CBT 1. आता CBT 1 नंतर दादा दुसरं काय दादा, CBT 2. काय दादा, CBT 2. जेव्हा तुम्ही CBT 1 क्लिअर करताना दादा CBT 2ला आपल्याला नियर बाय 2-2.5-3 महिना टाईम भेटतो दादा, काय प्रॉब्लेम नाही. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, CBT 2ला सेम सिलेबस, मॅथ्सचा असतं दादा 35 क्वेश्चन 35 मार्काला, रिझनिंगचे दादा 35 क्वेश्चन 35 मार्काला, आणि GK GS आहे ना दादा, GK GS हे 50 प्रश्न 50 मार्काला. म्हणजे टोटल प्रश्न किती झाले दादा, 120 प्रश्न झाले. किती प्रश्न, 120, ओके. आणि ह्याच्यासाठी जे टायमिंग असतं ना दादा, 120 प्रश्न 120 मार्काला, टायमिंग असतं दादा 90 मिनिटं. CBT 1 पण 90 मिनिटाचीच असते दादा. आणि ह्याचं जे निगेटिव्ह मार्किंग आहे 1/3 असते, आणि भाषा मराठीच असते दादा. आता राहिला प्रश्न की दादा सर आम्ही बाबा डेली 8 तास अभ्यास तर करेल, काय प्रॉब्लेम नाही. 100% पोरं करतात दादा, का तर पोरांना पण आईवडिलांची जाण आहे दादा. हां, आईवडील आपले किती कष्ट करतात काय नाही सगळं तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही. पहिली गोष्ट दादा, जी तुमचं गणित बुद्धिमत्ता आहे ना दादा, हे हातची मार्क आहेत दादा. तुम्ही CBT 1 धरा किंवा CBT 2 धरा, हां, हातची मार्क आहेत दादा. CBT 1चं टार्गेट तुम्ही ठेवलं दादा 30 आणि 30 60 मार्क दादा. ह्याचा कट ऑफ नियर बाय 65-66 डोक्यावरनं गेला दादा, ओपनचा कट ऑफ. हां, जी बाबा नॉर्मलायझेशन होऊन थोडा वाढला तर वाढला, पण 65 जरी तू सोडवले ना दादा, पेपर सोडला तरी तुझं सिलेक्शन होऊन जातं. नॉर्मलायझेशन तुझे मार्क वाढणारच आहेत दादा. आता पहिली गोष्ट मॅथ्स आणि रिझनिंग आहे ना दादा, ह्याची लेवल एवढी अवघड नसते. आता तुम्हाला एकच गोष्ट सांगतोय दादा, 8 तास अभ्यास आहे ना, ह्या तिन्ही पण सब्जेक्ट 8 तासात तुझ्या आरामात क्लिअर होते. हां, त्यासाठी दुसरं तिसरं काय करायची गरज नाही दादा. एकच काम काय करायचं दादा, हो की आपली जी रगडा बॅच आहे ना दादा, रगडा बॅच आत्ता चालू झालेले, जवळपास याच्यामध्ये 200 सव्वा 200 व्हिडिओ आहेत. कमीत कमी 8 वह्या 200 पानी घ्यायच्या. किती वह्या, 8 वह्या. त्याच्यामध्ये सगळं तुझं गणित बुद्धिमत्ता GK GS पाठ होऊन जाईल. व्यवस्थित तेवढं करायचं. किती रुपयाला दादा, 199 रुपयाला. अजून काय दुसरं तर काय नाही. त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट काय, आपलं SSC GD आणि रेल्वे हे दोन्ही पुस्तकं वाचायचं. इकडं बॅचमधलं व्हिडिओ बघायचं दादा, इकडं पुस्तक वाचायचं. जरी काय प्रॉब्लेम आला ही माझ्या नंबरला इकडं कॉल करायचं. हां, त्यामुळे व्हॅकन्सीसाठी तयार राहावं. ग्रुप Dची पण एक्झाम आता ऑगस्टमध्ये होणार आहे.
आता शेवटी तुमची इच्छा दादा, तुम्ही काय करणार आहे काय नाही. ती CBT 2च्या तारखा आल्या, त्या NTPC ग्रॅज्युएटच्या पण आल्या, अंडर ग्रॅज्युएटच्या तर ऑलरेडी आलेत, ALPच्या आल्या, ग्रुप Dची एक्झाम ऑगस्टमध्ये होणार. आता तुम्ही ठरवा काय करायचं काय नाही. ठीक आहे बाबांनो. आणि हा माहिती आहे ना सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोरांना समजलं पाहिजे की NTPCच्या नवीन व्हॅकन्सी येणार आहेत. ओके भाऊ, धन्यवाद.